राज म्हात्रे ये कलवा गांव के सुपुत है और कलवा गांव के आने वाले क्रिकेट का भविष्य है। ये अगर अच्छी निशानी पर गेंदबाजी करते तो आने वाले सत्र में गांव देवी कड़वा टीम का भविष्य उनके हाथों में रहेगा। बढ़िया गेंद, थोड़ी सी फंसती हुई, रन आउट हो सकते थे। दूसरे गाने भी चलाने चाहिए। दूसरे गाने भी डीजे कैसे बजाए, डीजे टेंशन में, फुल टेंशन। बढ़िया गेंदबाजी राज म्हात्रे की, अगर फील्डिंग अच्छी होती ना तो ये 2 रन भी जो गए हैं राज म्हात्रे की ओर में वो भी नहीं आते। पहली गेंद पर चौका आया था लेकिन उसके बाद कमाल की वापसी। जिंदगी में वापसी करना आना चाहिए आपको। और रनों की संख्या पहले ओवर के बाद 6 रन, विकेट कोई नहीं गिरा है लेकिन एक बढ़िया ओवर लिमिटेड ओवर की क्रिकेट में। चलिए सुशांत, आप फील्ड प्लेसमेंट बदलिए, जल्दी से जल्दी गेंदबाज को बुलाइए और जो दोनों ही बल्लेबाज है उनको अपनी अपनी जगह लेनी होगी। दोनों ही हमारे अंपायर संतोष चौधरी सर, कैलाश भोईर सर, शैलेश चौहान सर हमेशा उतने ही तरोताजा दिखते हैं। साल दर साल उनके ऊपर कोई असर नहीं होता क्योंकि अंपायर का काफी अच्छा योगदान रहता है। अंपायर इज द बेस्ट जज ऑन द ग्राउंड ऐसा कहा जाता है, लेकिन अंपायर की खातिरदारी भी बढ़िया होती है। खाना पाना बिल्कुल मजबूत मिलता है उनको जब वो प्रवीण दुगाड़े सर इनके साथ होते हैं। चलिए गेंदबाजी में परिवर्तन, दाहिने हाथ से मिडल राइट आर्म मीडियम फास्ट गेंदबाजी के लिए सुशांत मोगल। सूर्यास पाटिल आज छुट्टी लेकर आए हैं। बहुत ही बड़ा आयोजन है और आयोजन करने में बड़ी मेहनत लगती है। पारी की दूसरी ओवर सुशांत, स्टार्ट करना होगा आपको। धीमी गति की गेंद, उंगलियों को फेर कर गेंद को किया था, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी। गेंद को अच्छा ड्राइव किया था, कारपेट को गुदगुदी करती हुई गेंद जाती हुई वाइडिश लॉन्ग ऑफ पर, वहां पर एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर। आक्रमण करना होगा दोनों ही बल्लेबाजों को क्योंकि उनको पता है ये मैच डू और डाई की मैच है। आपकी जो एंगल है, आपका जो बॉडी बैलेंस है, आपका जो रिएक्शन है गेंद के ऊपर, उसके हिसाब से वाइड दिया जाता है। आप गेंद कहां पर डिलीवर करते हैं ये आजकल मायने नहीं रखता, मायने रखता है आपका रिएक्शन। सुशांत मोगल, फुल टॉस और फुल टॉस का फायदा उठा लिया है। फील्डिंग थोड़ी सी खराब यहां पर पूरा दिख नहीं रहा है पर्दे की वजह से, और रन जो 4 की जरूरत थी टीम बल्लेबाजी करने वाली जय खंडोबा ब्रदर्स को, वो चौका मिलता हुआ 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। धीमी धीमी ये शाम मत वाली मदहोश किए जाए, लेकिन हमारे सदस्य दिगंबर नागे वो अपने माशूका को ढूंढते हुए, आड़ा बल्ला काफी देर हवा में, फील्डर गेंद के नीचे, काऊ कॉर्नर पर, और यहां पर चौका आने के बाद अच्छी विकेट मिलती हुई सुशांत मोगल को। समाधान पाटील आणि सत्यदादा पाटील यांनी 500-500 रुपये डीजे मास्टरला द्यायला पाहिजेत, लक्षात घ्या, कारण तुमचं गाणं वाजतंय, तुम्ही फेमस होताय, काहीतरी पैसे खाली करा, काहीतरी खिसा खाली करा, कारण अगदी मनावर ताबा ठेवून तो तुमचेच गाणी वाजवतोय। आता त्याच्याकडे भरपूर गाणी आहेत, दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्षांनी 500-500 रुपये द्यायला पाहिजेत। इथे मात्र धावसंख्या स्थिर झालेली आहे, ती म्हणजे 11 आकड्यावर आणखी एक गडी बाद झालाय। सलामीवीर सुनील पाटील इथे आउट झालाय, नवीन बॅटर आलाय तो म्हणजे अनिल। सुशांत अगदी शांत आहे, इथे मात्र चांगला फटका, अप्रतिम ड्राइव, सुंदर क्लास रिस्ट
अँड हँड अँड ऑय कोऑर्डिनेशन. बॅटचा फ्लो आपण बघितला, सुंदर षटकार आला. अनिल पाटीलने तिन्ही मॅचेस मध्ये षटकाराने सुरुवात केली. तिन्ही मॅच मध्ये त्यांनी षटकारानेच आपलं खातं उघडलं. इथे मात्र चांगला बॉल, चांगले कमबॅक. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांकडे धावसंख्या 17 या आकड्यावर. आणखी 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. लगेचच चला आपले जे खेळाडू आहेत त्यांनी आपापली जागा घ्या. इनिंग ब्रेक होणार नाही याची आपण नोंद घ्या. चला विनंती असेल साहिल कला केंद्र जोहे टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय रवींद्र रसाल दादा, आपण या अतिथी मंचकावर या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करेल सन्माननीय रवींद्र रसाल खरं तर संघाचे पुरस्कर्ते आहेत. विनंती असेल दिलीप पाटील यांना आमची विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. अगदी या संघ मालकांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र अमित घरत आलाय. स्ट्राईक रेंजला आहे. चांगला बॉल होता. राऊंडचा प्रयत्न मात्र अगदी चिकी सिंगल. साहिल कला केंद्र जोहेचे संघ मालक रवींद्रजी रसाळ यांचा आपण सहर्ष स्वागत आणि सत्कार करतोय. संध्याकाळ आता झालेली आहे. मैदानामध्ये सूर्यप्रकाश नाहीये, अगदी संधी प्रकाश आहे हा शेवटचा. संध्याकाळ झाली की बसणाऱ्यांची गर्दी वाढते, परंतु गर्दी आणि दर्दी यामधील फरक क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. इथे मात्र हा पंप पूल केल्याच्या सीमा पार आलाय हा संजीवनी देणारा चौकार. चौकार षटकार आतिषबाजी सामना रंगलं रे. तुफान गर्दी क्रिकेट प्रेमींची मैदान भरले रे. अरे चौकार षटकार आतिषबाजी सामना. या चौकारच्या मध्ये आकड्यावर महेंद्र पाटील, संजय पाटील हे सुद्धा सामना लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हर्ष पाटील आहे इथे. मात्र मैदानामध्ये येऊन डॉन मला दिसतोय. सामना पाहताना इथे मात्र रेफरल केलंय पंचांनी. अनेक प्रेक्षक मैदानाचा ताबा घेतात. अनेक खेळाडू आहेत. आमचा रायगड प्रीमियर लीगच्या ठिकाणी आपल्या सुंदर शितप्याची गाडी लावणारे आमच्या गावचे रवींद्रजी आम्हाला दिसत आहेत. अगदी प्रेक्षकांमध्ये बसून आनंद घेत आहेत सामन्याचा. तर रेफरल आलाय. आज दिवसभर आयोजन कमिटीने मला समालोचन करण्याची संधी दिली. सत्र संपल्यानंतर मी सुद्धा पालीला जाणार आहे. माझ्यासोबत आज दिवसभर समालोचन करणारे युवा समालोचक आहेत. त्यांचं करिअर खूप मोठं आहे. असे मानवजी मनोरे, परमेश आहेत, आमचे हनुमान दादा आहेत. ही सगळी माणसं आज एकत्रित झालेली आहेत. त्यांचा आवाज 4-5 दिवस तुम्ही ऐकाल. 6 तारखेला सुद्धा मला आमंत्रण होतं, परंतु मला एक दिवस दहावीर महाराज चषकाला द्यावा लागेल. पंचांचा निर्णय अद्याप येणं बाकी आहे.
पंचांनी बाद घोषित केले, अगदी 5 मिनिटं घेतली त्यांनी आणि इथे मात्र फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज मैदानात पाठवा, नवीन फलंदाज मैदानात पाठवा. धावसंख्या आपण पाहतोय 23 या आकड्यावर. रनच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज आता जाईल. पंचांचा निर्णय आहे आणि अगदी दोन्ही कॅमेऱ्यामध्ये मित्रांनो चेक केलेला आहे. कसं आहे, आपल्याला ज्या गोष्टी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात, कारण दोन्ही आपले ऑन फील्ड पंच आहेत आणि ऑफ फील्ड पंचांनी सुद्धा घोषित केलाय. बराच काळ त्यांनी घेतला. अगोदर बॉल लागलेला आहे, लक्षात घ्या. त्या तदनंतर फिरवताना हात लागलाय. हा बेल्स पडल्यात. पंचांनी अगदी कटाक्षाने ती गोष्ट पाहिली, कारण पंचांना दोन्ही संघ आपलेच आहेत, कमिटीला दोन्ही संघ आपलेच आहेत. एखाद्याचं नुकसान व्हावं असं काही नाहीये. फक्त तुम्हाला आता 2च मिनिटं दिली जातील. हा मित्र 2 मिनिटं. चला मित्रांनो, पंचांनी बाद घोषित केलंय. पंचांचा सन्मान हा राखणं गरजेचं आहे. विश्वजित ठाकूर असेल, योगेश पवार असेल, यांनी सुद्धा पंचांचा सन्मान नेहमी राहिलेला. मित्रांनो, अरे कोणाचाही नुकसान करण्याचा कुठल्याच पंचांचा किंवा कमिटीचा माणूस नसतो, लक्षात घ्या. हा 12th मॅन पण आहे, म्हणून मी सांगतोय चला लगेच दुसरा खेळाडू पाठवा. चला वेळ आपल्याला झालेला आहे खूप. सहकार्यातूनच आपल्याला स्पर्धा पुढे न्यायची आहे. चला असू द्या मित्रा, ज्या गोष्टी आपल्याला वाटतात तशा प्रत्यक्षात घडत नसतात. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की पंचांचा निर्णय आणि पंचांचा सन्मान तुम्ही राखावा. चला नवीन बॅटर इन झालाय, विशाल पाटील. चला सगळीकडे पंचांचा सन्मान इथे केला जातो. इथे मात्र चांगला बॉल ब्रश झाला, 1 धाव आली आहे. सगळी टीम, सगळी कमिटी ही आपली आहे, आपल्या संघर्षासाठी आहे. धावसंख्या पुढे सरकते. 3ऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू झालेला आहे. आणखी जवळपास 7-8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24 या आकड्यावर. शेवटच्या काही षटकांमध्ये, शेवटच्या बॉल्समध्ये जास्तीत जास्त आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाचा असणार आहे, तो म्हणजे जय खंडोबा ब्रदर्स संघाचा. इथे मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये. पंचांचा इशारा आलाय. बराच काळ बाहेर आउटस्टिकच्या, त्यामुळे पंचांनी दंडित केले. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. प्रत्येक बॉल आता मात्र वेळेला बांधून तुम्हाला ठेवावं लागेल, कारण पुढची इनिंग तुम्हाला फलंदाजी करायची आणि अशा वेळी जर वेगवान गोलंदाज आला समोर तर अशा वेळी बॅटिंग करणं कठीण असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सहकार्य गरजेचं आहे. चांगला फटका आहे, बराच काळ हवेत आहे चेंडू, एलिव्हेशन आहे, उंची जास्त आणि लांबी कमी. इथे मात्र गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 25 या आकड्यावर. एक बॉल शिल्लक आहे या षटकामधील, त्यामुळे लगेचच दुसरा फलंदाज मैदानात पाठवा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा, कारण त्या संघामध्ये अनेक कसलेले फलंदाज आहेत. नवीन बॅटर धर्मेंद्र मैदानात दाखल होतोय. इनॅट नंबर 5 मधल्या फळीचा हा आक्रमक खेळाडू, कळवे गावचा हा सुपुत्र आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ते वैशिष्ट्य आहे, परंतु 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल शिल्लक असताना आपला सहकारी खेळाडू जो आहे विशाल पाटील, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे, तो सुद्धा आता 1 या आकड्यावर खेळतोय. अतिशय सुंदर टी शर्ट्स आपण पाहतोय. प्रत्येक ओनरचं नाव
त्या संघाचा लोगो कुठेतरी रिप्रेझेंट करतोय आपण आपल्या गावाला, आपल्या टीमला. फुल लेनचा बॉल, अगदी जोरदार अपील, बॅट आणि जमिनीचा स्पर्श, चेंडू निर्धाव आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिर झालेली आहे, ती म्हणजे 25. शेवटचा ओव्हर आहे. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण गोट्या लावून घ्या. फलंदाजांनी आपापली एंड घ्या. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. आजच्या पहिल्या दिवसात आपण एकूण पाहतोय आणखी 4 दिवस, 2, 3, 4, 5 आणि 6 असे तब्बल 5 दिवस रंगणारी ही स्पर्धा. सगळे आयोजन कमिटीने केलेली प्रचंड मेहनत. 5 दिवस, रात्रीचा दिवस त्यांना करावा लागेल. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. धावसंख्या 25 या आकड्यावर. 18 बॉल 25 झाल्यात. शेवटचा ओव्हर शिल्लक. साहिल पाटील स्ट्राइक एंडला आहे. विशाल पाटील लढाई करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव अंकित झाली आहे. स्कोअर बोर्ड हलता झालाय. स्कोअर बोर्ड 26 या आकड्यावर. प्रेक्षकांची उत्कंठा लागलेली आहे की कोणता संघ जाईल. प्रसाद पाटील गेलाय, गोट्या जाईल का, सुनील पाटील जाईल, अनिल पाटील जाईल, याची उत्सुकता संपूर्ण पेण तालुक्याला लागलेली आहे. चांगला बॉल समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. कव्हर्स मध्ये चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलाय. चेंडूची वेगाने फेक होते. 2 धावा आल्यात. वन शॉटचा इशारा आलाय. पंचांचा एकच धाव अंकित केली जाईल. एका धावीने धावसंख्या 27 या आकड्यावर. कधी कधी आपण घाईमध्ये बॅट क्रीज मध्ये इन करण्याचा विसरून जातो. पंच ते घेरतात. इथे मात्र फटका चांगला आहे. कव्हर्स आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय. आणखी गडी बाद होतोय. धावसंख्येला आक्रमकतेची जोड कुठेतरी देण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद होत आहेत. पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता वैकुंठ दादा. पुरा करी दिलेला वादा युवा नेता. अगदी वैकुंठ दादाच्या सहकार्याने, संकल्पनेनं आणि आधारानं ही स्पर्धा आपण पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावर गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी जोहे चषक 2025 दिनांक 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी. प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 40,000, चतुर्थ आणि पंचम क्रमांक 30,000. मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज प्रवेश फी फक्त 14,000. आणि 5 दिवस ही चालणारी, 5 रात्री चालणारी ही नाईट रजनी गावदेवी जोहे चषक 2025 याच मैदानावर रायगड जिल्ह्याची शान आणि पेण तालुक्याचा अभिमान, जोहे गावचा सन्मान. गावदेवी जोहे चषक 2025 दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून 5 रात्री चालणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. धावसंख्या धावफलकावर 27. चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधील 3 ओव्हर 3 बॉल मध्ये 10 आले तरी 37 होतील हा अंदाज आहे खेळाडूंना. अगदी स्टंप टू स्टंप बॉलिंग करतोय गोलंदाजी करणारा साहिल पाटील. जो बॉक्स असतो ज्याला आपण कॅरिडॉर म्हणतो, त्या कॅरिडॉर मध्येच बॉल टाकताना आपण बघतोय. प्रेक्षकांची आता उत्कंठा वाढलेली आहे की या शेवटच्या 2 बॉल मध्ये किती धावा येतील. 2 बॉल तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वपूर्ण असतील. सगळी आयोजन कमिटी रात्रीचा दिवस करून फिरते. मनोज पाटील आहेत. अकुट टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिले. मी म्हणालो होतो शेवटचे 2 बॉल तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत आयुष्यामधील आणि ते मात्र संजीवनी देणारा षटकार.
विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर हमरापूर विभाग प्रीमियर लीग हाय ती एक नंबर वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी आहे खंबीर. षटकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावर सुनील मनोहर गावस्कर यांचा हा आकडा 34 शतकांचा टेस्ट क्रिकेट मधील. चांगला फटका जोरकस प्रयत्न चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे का इथे मात्र गडी बाद होतोय आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकाखेरीज प्रथम फलंदाजी करताना जय खंडोबा ब्रदर्स हा संघ गोट्या पाटील रावे आणि नयनजी पाटील तांबडशेत यांच्या संघ मालकीमध्ये खेळणारा संघ पोहोचलाय तो म्हणजे 34 धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी जय जगदंबा 11 दादर बेडी संघाला 35 धावांचं आव्हान कसं कळेल ते मानवजी मनोरे आपल्या सुमधुर वाणीमध्ये तुम्हाला सांगतील आणि मी इथे थांबतोय. मी तुमची रजा घेतो आजच्या वर्षासाठी. धन्यवाद. थँक्यू नाईक सर. खरं तर स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या तर्फे खरं तर मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि जाऊया सन्मानाकडे. अर्थातच ज्यांचा आवाज आज तुम्ही ऐकलात मी सन्माननीय अध्यक्ष सत्यजित पाटील यांना मी विनंती करेल की आपण उत्कृष्ट समालोचक अर्थातच अमरापूर विभागात कळवे गावचे सुपुत्र सन्माननीय निलेश नाईक सर यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी मंचावर संपन्न. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. संपूर्ण आयोजन कमिटीला आमची विनंती असेल की या आपण समोर अर्थातच मंचकावर सन्मान सोहळा सर्वोत्कृष्ट समालोचक आज खरं तर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात असे आमचे बंधुतुल्य मित्र सन्माननीय निलेश नाईक सर यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होतोय. तदनंतर रायझिंग सुपरस्टार अर्थातच आमचे छोटे बंधू आणि पुढील वाटचाल त्यांची अप्रतिम राहणार आहे. अर्थातच समालोचन क्षेत्रामध्ये एक मोठं नाव येणाऱ्या काही वर्षामध्ये निश्चितच ज्यांचं ऐकलं जाईल मानस मनोरे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी रवींद्र म्हात्रे यांना विनंती करेल आपण मानससाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. अप्रतिम समालोचन ज्यांचं ऐकलं आपण मराठी आणि सोबतीला हिंदी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि जेव्हा जेव्हा माणस असतो ना सोबत तेव्हा प्रवीणजी दुगाडे सरांची नेहमीच आम्हाला आठवण होत असते. मानसचा सन्मान सोहळा आणि त्याच्या पुढील करिअरसाठी भविष्यासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि थँक्यू सो मच निलेश सर आणि थँक्यू सो मच. खरं तर आज हे आमचे 2 लाडके समालोचक मित्र या ठिकाणी आपण त्यांचा आवाज आपण ऐकलात त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. शुक्रिया नीलेश जी नाइक सर और शुक्रिया परमेश जी पाटिल सर. द वन लास्ट टाइम इन द HVPL सीजन 4 में मैं आपका अपना मानस मनोरी शाम के सत्र में आप सभी का तहे दिल से करूंगा स्वागत. अमरापुर विभाग प्रीमियर लीग सीजन 4 का ये रोमांच 3 नंबर 1 गुरुवार का दिन और ये दिन अपने समाप्ति की ओर आपको अभ्यास से बढ़ता हुआ नजर आएगा. जो आप ये आखिरी मैच आज के दिन के मैदान के अंदर आपको नजर आएगी. जय जगदम्बा 11 दादर बेड़ी और उनके सामने जय खंडोबा ब्रदर्स रावी. टॉस को जीता था टीम जय जगदम्बा 11 दादर बेड़ी ने. फैसला किया था गेंदबाजी का. 4 ओवर में रन बनी 34 और आने वाली गेंदें 24. रनों का पीछा करना है 35. बल्लेबाजी करती हुई टीम जय जगदम्बा दादर बेड़ी को सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के ऊपर आ चुकी है. रैकेट भूषण से सम्मानित सुशांत मोकल और उनके साथ पहली 50 जिन्होंने सीजन 4 की लगाई थी HVPL की वो शैलेश पाटिल. ये जोड़ी आपको मैदान के अंदर नजर आएगी. गेंदबाजी की शुरुआत करेंगे P1 के ओवर में गेंदबाज अनिल पाटिल. अंपायर का सिग्नल द मैच इज ऑन द गेम इज ऑन. पहली गेंद शॉर्ट पिच लेंथ की थी बैकफुट पर गए स्क्वायर कट किया. शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर टांगा पलटी घोड़े फरार. रन मिलेंगे 4.
थैंक यू डीजे। पहली गेंद के ऊपर 4 रन आई। द अकाउंट इज ओपन बाय 4 रन्स। सुशांत मोकल एक बड़ी खिलाड़ी, टीम कड़वे की तरफ से ग्रामीण में खेलती है और आज कप्तानी कर रही है जय जगदम्बा 11 दादर बेड़ी की। और क्या कमाल की शुरुआत दिलाई इस मैच में। ये एक और बढ़िया स्ट्रोक, घुटना टेक तमाशा देख के स्ट्रोक था, लेकिन खिलाड़ी थे वहां पे, डीप में प्रोटेक्शन था। मात्र एक सिंगल रन यहां से लिया जाएगा। 2 गेंदों का खेल हुआ, टीम का टोटल बनेगा 5 रन। शुरुआत में विकेट बहुत जरूरी है गेंदबाजी करती हुई टीम जय खंडोबा ब्रदर्स रावे के लिए, क्योंकि यहाँ से जो जीतेगा वो आगे जाएगा और यहाँ से जो हारेगा उसका सफर इस टूर्नामेंट में आपको यहीं पर समाप्त होता हुआ नजर आएगा। गेंदबाजी करती हुई टीम ने पहली पारी में रन उतने बनाए नहीं। दूसरी पारी में हसन बॉलर जब आप रनों को डिफेंड कर रही है। शुरुआत में अच्छी गेंदें, शुरुआत में 1-2 विकेट इंपॉर्टेंट है गेंदबाजी करती हुई टीम के लिए। ये देखिए, दिशा खराब तो दशा खराब, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके और ये मिलेंगे फाइन लेग के बाहर 4 रन। इन्हीं 4 रनों के साथ टीम का टोटल बनेगा 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 9 नंबर जिसे यूनिवर्सल नंबर कहा जाता है। अगर आप देखेंगे तो हमारी आकाश गंगा जिसमें 9 ग्रह जिसका उल्लेख हमेशा किया जाता है और 9 नंबर एक यूनिवर्सल नंबर है। फुल टॉस गेंद थी इस बार, ऑन साइड पर लॉफ्ट किया, कमाल का स्ट्रोक, गेंद जाएगी सीधा, दर्शक दीर्घा में मिलेंगे पूरे के पूरे 6 रन। वैकुंठ दादा पाटील आमच्या पाठीशी आहे खंबीर। देखिए, पहले ही आपने रन कम बनाए, ऐसे में खराब गेंदें डालेंगे, इतने रन गवाएंगे तो शायद आपकी टीम का सफर यहीं पे समाप्त हो सकता है। आप बैल मुझे मार वाला मौका दिया और कमाल का छक्का हमने देखा। द फायरी मैन शैलेश पाटिल के बाद से टोटल बनेगा 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। विकटे चटकाइए, विकटे बहुत जरूरी है। फुल टॉस गेंद थी, ऑफसाइड पर ड्राइव किया, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट, दुर्भाग्यशाली रहेंगे सुशांत मोकल। बड़ी मछली जाले में आ चुकी है, नहीं था कोऑर्डिनेशन, नहीं था कॉम्बिनेशन, नहीं था तालमेल और ये रन आउट का बड़ा झटका दिया जाएगा। हमरा पूर्वी बाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर। हमरा पूर्वी बाग प्रीमियर लीग हाय ती 1 नंबर। वैकुंठ दादा कप्तान सुशांत मोगल दौड़े से नाराज थे शैलेश के ऊपर। शायद वो रन थोड़ा सा रिस्की हो सकता था। रिस्क है तो इश्क है, ये हमेशा कहा जाता है, लेकिन रिस्क उठाया और बल्लेबाज को देखिए पवेलियन की ओर जाना पड़ा है। कप्तान ने जाते जाते कहा, शैलेश अब आप ही है और आप ही को ये मैच जितानी है। नंबर 3 के ऊपर राज मात्रे जो मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे। रन आउट की सही, लेकिन एक विकेट तो जरूर मिली है गेंदबाजी करते हुए टीम जय खंडोबा ब्रदर्स रावे को। रावे की एक टीम आई, रायबा देवी रावे प्रसाद पाटिल की कप्तानी में क्वालिफाई होती हुई नजर आई, जिन्होंने बैक टू बैक 2 मैचेस जीते। ये आड़े हाथों लिया, शैलेश पाटिल का वार हमेशा होता है असरदार। ये खिलाड़ी है शानदार, धमाकेदार, मिलेंगे 6 रन। यो फॉर्च्यूनर वाला, अरे कोण रे आला 909 नंबर वाला, तो कशा जरूर मानस, आज सुशांतला आपण पाहिलं, सोबतीला स्वीकार म्हात्रेला आपण पाहिलं आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील असेल, परंतु उद्यासाठी देखील बिग फाईट आहेत। पहिला सामना असेल अद्वैत 11 दादरच्या विपक्षात कुलदैवत जोहे
मग एका बाजूला दादरचा बादल आणि दीक्षित पाटील रावे यांच्यामध्ये पहिली लढाई पाहायला मिळेल. सेकंड मॅच सात्विक आणि स्वरूप 11 तांबडसेच्या विरोधात त्रिशा 11 जोहे आणि सूरज म्हात्रे कोपरच्या विरोधात अजित मोकल कळवे. ही लढाई खरं तर उद्यासाठी आपण पाहणार आहोत. फर्स्ट मॅच अद्वैत 11 दादरच्या अगेन्स्ट कुलदेवत जोहे. सेकंड मैच सात्विक एंड स्वरूप 11 तांबड़सेच्या अगेंस्ट त्रिशा 11 जोहे. संकल्प पाटिल आई है. दूसरे ओवर की शुरुआत, कमाल की डिलीवरी आपको नजर आएगी. चारों खाने चित करने वाली, हिलना मत गुरु चुप खामोश करने वाली डिलीवरी नजर आएगी. डॉट बॉल यहां से जरूर आई है. संकल्प पाटिल नीजी पहली टीम की ओर से दूसरी ओवर की जिम्मेदारी को निभा रही है. टोटल बना है स्कोर कार्ड के ओवर 35 का पीछा करते हुए 21 लॉस ऑफ 1 विकेट. 17 गेंदें है और जीत के लिए अब भी 14 यानी 14 रनों की जरूरत. ये स्लॉट में बॉल आई थी, ऑन साइड पर लॉफ किया. खिलाड़ी है वहां पे लेकिन दर्शक बनकर रह जाएंगे. मैं गेंद जाएगी मैदान के बाहर, मिलेंगे 4 रन. चौकर षटकार आतिषबाजी सामना रंगलं रे. तुफान गर्दी क्रिकेट प्रेमींची मैदान भरलंय रे. राज मात्रे ने अपने बैट को ओपन करने की शुरुआत कर दी है. बताया हमें क्वालिफाई होना है और यहां से अब अटैक जरूर किया जाएगा. गेंदबाज को कमबैक करना पड़ेगा इस ओवर में. ये बढ़िया गेंद थी. रफ्तार देखिए, रफ्तार का राजा, रफ्तार का बादशाह. लेकिन ये रनआउट का मौका. जल्दी का काम होता है शैतान का. शेर सलामत तो पगड़ी 50, ये हमेशा कहा जाता है. लेकिन ऑन फील्ड अंपायर ने रेफर किया थर्ड अंपायर को. DRS डिसीजन रिव्यू सिस्टम, ये अंपायर रिव्यू होगा रनआउट के लिए और चेक किया जाएगा जरूर. थर्ड अंपायर बिल्कुल चेक करेंगे. हमारी संतोष चौधरी सर है, एक्सपीरियंस अंपायर, और जरूर अब तक डिसीजन पहुंचाया जाएगा. आउट का डिसीजन आएगा थर्ड अंपायर के माध्यम से. जल्दी कर बैठी है और गलती भी कर बैठी है. इसी वजह से बल्लेबाज शैलेश पाटिल को जाना पड़ेगा वापस. नए बल्लेबाज जीवन मैदान के अंदर नेट नंबर 4 की पोजीशन पर इनकी जाएंगे. यहां से भी कमबैक हो सकता है. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, प्रेडिक्शन जहां होती है फेल, और पल से पल में अपना पत्ता पलटने वाला क्रिकेट का खेल. ये हमेशा कहा जाता है क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टनसी. ये भी कहा जाता है जहां पे हालात को बदलने में देरी नहीं लगती है. गेंदे है यहां से अब 15 और जीत के लिए जरूरत होगी 10 रनों की. 15 गेंदी 10 रनों की जरूरत. शिवम मैदान के अंदर आपको इन होते हुए नंबर 4 पर नजर आएंगी. 15 गेंदे 10 रन, सेंसिबिलिटी दिखानी पड़ेगी. यहां से सिंगल डबल भी बहुत इंपॉर्टेंट होंगे इस मैच में. ये पटकी हुई गेंद थी. बाउंसर का इस्तेमाल यहां से जरूर किया जाएगा. आड़े हाथों लेने की कोशिश, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बॉल जाएगी लॉन्ग ऑन की रीजन पर, तब तक मिलेगा एक सिंगल रन. एक एक रन भी बेशकीमती है. जितनी ज्यादा डॉट गेंदे डालती है, जितनी ज्यादा विकेट चटकाती है, उतना ज्यादा कमबैक करने का मौका मिलेगा जय खंडोबा ब्रदर्स रावे की टीम को. कोशिशें करनी पड़ेगी क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद तो ऊंची उड़ान होती है. तो हौसले बुलंद दिखाने पड़ेंगे आज. यहां से भी सबमरीन डिलीवरी. टप्पा गाने के बाद गेंद हल्का सा डाउन द ग्राउंड रहती हुई नजर आई, जिसकी वजह से उछाल मिला नहीं और इसे सबमरीन डिलीवरी भी कहा जाता है. डॉट बॉल यहां से भी आपको आती हुई नजर आएगी. अच्छी गेंदबाजी की है संकल्प पाटिल ने. कंजूसी भरा ओवर, इकोनॉमिकल ओवर, बल्लेबाजों को बांध के रखने वाला ओवर आपको जरूर नजर आएगा. हल्की सी वापसी हुई है गेंदबाजी करती हुई टीम की. ये भी जड़ में थी, ये भी स्लॉट में थी. अटैक किया लेकिन यॉर्कर का इस्तेमाल. सर लसित मलिंगा जिन्हें यॉर्कर किंग कहा जाता था, और करंट क्रिकेट में सर जसप्रीत बुमराह जिन्हें यॉर्कर किंग कहा जाता है. डॉट बॉल
यहाँ से भी आएगी। ओवर नंबर 2 को हम कहेंगे अलविदा और दूसरे ओवर के बाद टीम की रन संख्या 35 का पीछा करते हुए 26 2 विकेटों के नुकसान पर आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीत के लिए 9 यानी 9 रनों की जरूरत। 12 गेंदे 9 रन। 5 ओवर के मैचेस हमने देखे जहां पे एक गेंदबाज को 2 ओवर डालने का मौका मिलता था, लेकिन 4 ओवर अगर होती है तो 4 गेंदबाज भी होती है और फिर आपके चारों गेंदबाज टैलेंटेड होना जरूरी है, क्योंकि बॉलर विंस यू द टूर्नामेंट ये हमेशा कहा जाता है। अगर आपको प्रतियोगिता जीतनी है तो अच्छे बैटर भले ही आप न ले, लेकिन अच्छे बॉलर जरूर ले, ये हमेशा कहा जाता है। प्रसाद पाटिल भी मैच देख रही है, उन्हें भी पता है कि शायद कड़वे की टीम अगर सुशांत पाटिल की कप्तानी में जो टीम खेल रही है वो अगर जाती है उन्हें खुशी बहुत होगी, लेकिन दोनों ही टीमें यहाँ से अब बैलेंस इक्वेशन में है, क्योंकि ये पहले ओवर महंगा था 21 रन आई थी, लेकिन दूसरे ओवर में रन आई मात्र 5 और यहाँ से कमबैक हुआ जरूर है। 12 गेंदे 9 रनों की जरूरत। राज मात्रे के साथ शिवम की ये जोड़ी मैदान पर तीसरी ओवर की बागडोर को संभालने के लिए गेंदबाज स्वराज पाटिल आएंगे। स्वराज का राज क्या चलेगा मैदान पर, ये देखने लायक बात हो सकती है। यॉर्कर थी ऑफ साइड पर, हल्की हाथों से ड्राइव किया, एक आया, दूसरे की कोशिश, खराब थ्रो हम कह सकती है। जहां पे आपको थ्रो अच्छा करना चाहिए था तो ये मौका बन सकता था। पहले ही आपने रन कम बनाए, गरीबी में आटा गीला, आमदनी अठन्नी और खर्चा रुपया, ये हमने देखा, क्योंकि पहले ही आपके पास रन नहीं है। ऐसे रन गवाएंगे तो फिर महंगी साबित जरूर हो सकती है। 2 के साथ टीम का टोटल 28 पर पहुंचेगा। 11 गेंदे अब यहां से बची और जीत के लिए 7 रनों की जरूरत। 11 गेंदे 7 रन। अटैक करना यहां से भी चाहते जरूर थे, कनेक्शन यहां पे भी नहीं है, लेकिन सिंगल यहां से भी मिलेगा। थोड़ा सा ये मैच अब जय जगदम्बा 11 दादर बेड़ी के खेमे में झुकता हुआ नजर आएगा, जहां पे शुरुआत में उन्होंने अटैक किए। शुरुआत में शैलेश पाटिल जिन्होंने ये 4 गेंदें खेली और 16 का योगदान दिया अपनी टीम के लिए। तब अगर हम बात करें तो 400 के स्ट्राइक रेट से शैलेश पाटिल ने बैटिंग की और उसके बाद एक मोमेंटम मिला और उनके बल्लेबाजों ने उस मोमेंटम को कैरी फॉरवर्ड किया इस मैच में। यहां से भी अटैक किया, लॉफ्ट किया, ऑन साइड पर बड़ा हिट लगाया जरूर है, बल्लेबाज ने लगाया बड़ा हिट। क्या वो बनेंगे सुपर हिट, डिसीजन आना अभी भी बाकी। ये मिलेंगे 6 रन बिल्कुल।